भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड अक्षय बाबा पोऱ्या अरे आंघोळच करतो काय अजून तू ये काय तू कस काय आला इकडं तू ये ना एक जरी पाऊल पुढे आला ना तुला पाण्यात बुडून मारी मार कमी आयला बावड्या राग गेला नाही का रे तुझा घरी जाय हाय का काय घरी तो पाणी हाय का घरी जाय काय तुला अक्षय तुला माफ करायचंय का नाही सांग मला नाही करायचं संपला का तुझा माझा दोस्त ना संपला जाय अक्षय इकडे बघ हे बघितलं ना काय घुस आणि उंदर मारायचं औषध आहे मी खाईन बर का नाही माफ केलं हाय रे तुला काय करायचं ते कर अक्षय मरण बर का मी मर ना बाबा अक्षय बघ बर का तुला काय करायचं ते कर जाय आपला दोस्त ना संपला हा संपला मरतोच होती काय व्हायचंय ती मला त्याच्या तुला विश्वासच नाही आमच्यावर बघ मी खायला लागलो बघ मरू दे मला काय व्हायचं ते येणं झाला का सूर्य तू सूर्य अयो बाहेर का मग मला का माफ करीना मग येड लागलं काय तुला औषध खातो का मला येऊ एक मित्र देवी त्याच्या आयला मला बोला ना काय व्हायना गप्पा आता रडू नको बघ लागली साबण माझ्या अंगाला या पुरी पाय त्याच्या आयला मित्राची किंमत कमी केली तू मग औषध खात असते का कळत तुला काही अरे बावड्या तुझ्या शपथ त्या दिवशी तुझी सेटिंग लावाय गेलो तुम्ही माहित आहे का माझं चुकलं सूर्या आता विश्वास ठेवायला पाहिजे होता तुझ्यावर मला माफ केलं का नाही सांगतो नाही तर औषध खाईन बघ गप ना सूर्या आता केलं माफ तुला केलं ना हा जा मग आंघोळ करू पडीचे पण नाही आंघोळ नाही करायची मला तुला कळत काही पण दे बरं फेकून दे देऊ का टाकून हा दे खरं खरं सांग माफ केलं ना मग सूर्या केलं ना माफ एक काम कर गोड तोंड कर पडीचे नको रे फेकून दे ते तू लागला होता मारायला ना आता मला मारितो का अरे बाहेर का साखर आहे तर खा जर साखर हा तुझ्या आईला औषध ये मॅडम अरे काका इकडे कसं काय वाट चुकलात काय गावात बोबाटा उठला सरपंच साहेबांनी पोरगी पळून नेली म्हणून हो काका माहित झाले मला ते पण काय करणार लोकांच्या तोंडाला आपल्याला हात लावता येतो का ती बी खरं आहे तुमचं पण ह्याच्यात विरोधक घ्यायला लागला फायदा त्यांचं कामच आहे काका फायदा घेणं ते तर घेणारच आहे त्यांना शेवटी हेच पाहिजे होतं आता तुम्ही काय करा गावात जावा आणि 4 लोकांना सांगा समजून की सरपंच साहेब बाबा ग्रामपंचायतच्या कामानिमित्त कुठतरी गेल्यात म्हणून म्हणजे ही जरा वातावरण थोडं निवडन असं म्हणता का काका मला तुमची मदत हवी मी आता सध्या एकटी पडली तुम्ही साथ देत असाल तर मी करेल सगळं काका तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आवाज द्या की काका कधी बी हजर आहे तुमच्यापाशी हो काका मला तुमचं म्हणणं पटतंय आपण आता ह्याच तयारी लागू काहीतरी हालचाल केल्याशिवाय काही चालणार नाहीये हालचाल करावंच लागतील चालतंय काका मग मी काय करते आत्ताच गावात जाते जरा 4-2 लोकांना समजून सांगते बघते काय होतंय ते हो चालतंय आणि काका बोलवल्यावर या नक्की हो नक्की येतो चालतंय येऊ का हो हो काका हो काय लाईनमॅन साहेब लयच नव्हतं उभारलं इथं कोण आहे तुम्ही इथलाच आहे मी मग मला ह्याच्या आधी ह्या गावात कधी दिसला नाही तुम्ही मी काय इथलं शेजारचा गावचा मी असं आहे का बरं 15-16 एकर ऊस आपलाच आहे खराब केलं तुम्ही नाही मी कधीतरी येत असतो सारखं येत नाही मी जेवढा डुकरांनी केलं नाही तेवढा तुम्ही केलाय
आणि कवा तरी येत असतो. अहो नाही, तुमच्या गावातले लोक बी का असतील, मी सारखं कशाला येतोय, मी कधी तर येतो कोणाची वाट बघतो? काय नाही, असंच थांबलो होतो. सोन्याची वाट बघत बसलो का? हो हो, तुम्हाला कसं काय माहिती? माहित असते. बरं एक साहेब आपले काम करा की, बोला की. तेवढं ती सोनी बरं मैत्रीण असते का तुमची ती? हा हा हा, तिच्याबरोबर तेवढे आपल्या सेटिंग लागले. बरं बरं बरं, काय करतो, 100% प्रयत्न करतो मी. 100% नाही, नक्की माझी तेवढी सेटिंग लावून द्यावं लागेल. अहो करतो म्हटलं की 100% करतो. म्हणजे कसं आमचा ऊस एवढा मोठा आहे, अर्धा तुम्हाला रिकामा अर्धा मला रिकामा, दोघं तिघा ना. असं म्हणता काय? 100% बरं, चालतंय. चला ऊस फिरून आमचं चला. बरं 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 बरं, जमाली चला, इथे वाड आहे. चालतंय. जसरून पडला. नाही राव, पडत आहे तुम्ही. कुठं जायचंय? अहो लय लांब नाही जायचं, ह्या इथं जायचंय गावात. 200 रुपये लागतील. 200? 500 देतो, 500. असा तुला तर गावात जायचं होतं की. ते गावात पळायची जागा नाही, म्हणजे आणि इथं पळायची जागा आहे. माझे 500 रुपये दे. देतो की, मी कुठं नाही म्हणलं. तुमचं 500 रुपये देतो. हा देतो. ओय, किती भांडणं चालले ते तिकडं. थांब, पैसे दे. पोरा कधी येते बाबा शिवानी? शिवानी, अरे सुरजा, बोल बोल बाबा. आज तरी तुझा गुळ मिटतोय का नाही? आता ऐक ना. आईला इथं सूर्य दिसायला आला. हे कोण आहे आज इथे? आईला आज एक नवीन आटम पटूला काय सूर्य नाही. छकुली एक लगन झालंय. लयच नीच भाडे आहे. नुसत्या पुरी पटवीतून ऊसात घेऊन जाते. ह्याचा पिक्चरच करतोय एखाद दिवशी. थांब जरा, महत्वाचं काम आहे, फक्त 10 मिनिटं दे. इथं रोडला ना ग. चल तिकडे, तुला सगळं सांगतो. अगं लय महत्वाचं काम आहे. ही फक्त गहू दे मला. नाही ह्याच्या वट लावली ना तर नावाचा आपण बी पांड्या नाही. थांब थोडे तू. बघितलं ना. थांब इथंच थांब. बरं ऐक ना, 10 मिनिटं ऐकून घे. त्या दिवशी ते असं करून नव्हतं का बसलं, ती माझ्यावर भडकायला बघ, अक्षय. कोणती तुझं ती येडो मित्र? अगं याडा नाही गो, लय चांगलं पोरग आहे बरं का. ऐकून घे 2च मिनिटं. काय झालंय, तिनं तुझ्यावर लय प्रेम करते. माझ्यावर हं. प्रेम? आणि ती येड? हे अगं शिवानी ऐकून घे ना, लय पोरग चांगला आहे ग ती. हे बघ सुरजा, मी असल्या भानगडीत अजिबात पडत नाही प्रेमाच्या. बरं नको पडू, पण ऐक ना, माझ्यासाठी फक्त ना ते असं फक्त एकदा बोल. जर तुला चांगलं वाटलं का बोलण्यात बिलण्यात, हां, तर पुढे म्हणजे तुला नंतर सांगतो मी काय करायचं ते. फक्त माझ्यासाठी एकदा बोलायचं ते असं. हां, नाही बाबा, ती येड आहे, मी त्याच्यासोबत नाही बोलत. तू माझी मैत्रीण आहे ना लहानपणीची, एवढं माझ्यासाठी काम करू शकत नाही का? हे बघ सुरजा, तू म्हणतोस म्हणून ती मी एकदा त्याला बोलते. बरं चालतंय, चल आता कॅन्टीन इथं ठेवून जाताना घेऊन जाऊ. अरे राहू दे, तर मी उद्याच जाईन त्याला बोलायला. नग नग ऐक जा, चल इकडे राहू दे, इथं जाताना घेऊन जा बरं कॅन्टीन. चल लवकर. अय बाबा,
अय काय रे लय निवांत झोपला. लागली होती झोप. ए भावा तुझं काम केलंय म्या. काय शिवानी संग सेटिंग लावली ना. गप यार जाय घरी तू मग झोपू दे मला. ए भावड्या इकडे बघ तिकडे बघ तिकडे तर बघ. कशाला चेष्टा करतो. अरे बघ तर खरं. ऐ सर्जा खरंच आहे. अरे भावा तुझ्यासाठी काय बी. आणि एक काम कर ऐक ऐक तुला सगळं व्यवस्थित सांगितलंय. आगाऊ काय बोलू नको बरं का. नाही नाही हा आणि तुला 100% हो म्हणते तिला व्यवस्थित सगळं सांगितलंय. हा आगाऊ काय बोलू नको नाहीतर नीची उसात विसात. नाही रे नाही हा? नाही. आणि तुम्हाला दोघाला मोकळं सोडतो. व्यवस्थित बोला. हा चांगलं बोल. जाऊ का बाबा धन्यवाद. माझा भाव त्यासाठी काय करतो. लय भारी. काय बोल नको आगाऊ. शिवानी ऐक जरा थोडं त्याला सांभाळून घे बरं का. हा हा काय रागू बिगू नको. लय भारी पोरग आहे बरं का. हा आणि जर हुकून चुकून काय बोललं तर थोडं सांभाळून घ्या. जा शिवानी बस ना. नाही मी उभीच ठीक आहे बोल. शिवानी ऐक ना येतो नको बोलायला. मा बाप बीप आला ना घोळ होईल. काय करू इकडे जाऊन बोलू जमाल ना. ठीक चल चल इकडं. शिवानी बस ना खाली. नाही असंच थांबते मी. बोल काय बोलायचं. अगं पाय दुखतील तुझे. नाही 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 दुखत बोल. बस ना प्लीज बस. नाही असू दे बोल असंच काय बोलायचं तुला. असं नाही बोलता येत मला. खाली बस ना. बोल. शिवानी मला तू खूप आवडते. ए बाबा मला असल्या प्रेमामध्ये विश्वास नाही आणि मला असल्या भानगडीत पडायचं नाही. 4 दिवस गुलुगुलू करायचं. तू एकीकड मी एकीकड. अगं तसं नाही खरंच खूप मनापासून आवडते तुम्हाला. नाही माझा विश्वास नाही आणि मला ह्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. शिवानी प्लीज समजून घे मला. घरी जायला उशीर राहिलाय. आई वाट बघत असेल. आई ओरडेल नंतर. बस ना थोडं. नाही परत भेटू आपण. मी जाते. कधी भेटायचं मग. सांगेन मी नंतर. होय हो तुम्ही मला रोज भेटायला आहेत. तुमचे साहेब तुम्हाला काय बोलले तर. सोने तू नको साहेबाचं टेन्शन घेऊ. आणि ऐक हम्म? माझा तुझ्यावर लय जीव लागलाय ग. करा ना लय दमलो रे बाबा. यायला आता मला काय झालं तुला रे. पोरगा पण त्याच्या आयला वर असा सगळा चिखल आहे. अरे गाणप्या करा ना. कोणतरी आले. कडनी काय मेळ लागत नाही बाबा. वागर लावून मधात लाव आता. बर अयो कर काय झालं. अरे इथे तर 2 मोठी सशी बसलीत की. घाल की मग ढेकोळ बघू दे. हा आयला ह्याला बघ तू जाता थांब. ए नको आणि नाही अरे त्या आधी शिकत बसलो तुझ्यामुळं. थांब याला उभंच करतो आता. कुणाला तू या बाहेर तुला सांगतो. हा तुला बघतो तुला. तू इकडे असं नाही खेळा कापतो आता. हा? तुला बाहेर ये, तुला बघतो तुला. इकडे ये तू. आपण भेटायला. कुणाला बघतो तू. तुला बघतो तुला. तुझं लय झालं आता. ए, बटक भावाने, गा बस तू. तुझं काय रे जा तुला काय करायचं ती कर. तू बाहेर ये बघ. ए तू जा तुला काय करायचं ती तू कर. बाहेर ये की बा. ए तुला भाऊ काय फावड्यानं. सोड तू याला बघतो. भाऊ काय तुला हा. ए बटक भावाने गा बस. अरे गप तू. अरे तू बाहेर ये नुसतं. अरे तुझा बोवा पटत करतो गावात. बोवा करतो. अरे काय खरं खरं तुझ्यामुळे प्रत्येक वेळेस गप बसावं लागतंय. तुझ्यामुळे मला सांगितलं असतं. माझा बोवा बाटा करतो का नाही बघ आता सगळा. ए तुला चल काय तुला बोबाटा करायचं ती कर. गावात करायचं कुठे बी कर जा. एक दिवस काय झिपऱ्याला घ्यायचंय. अरे मी कसं सांगतो त्याला. जाऊ दे त्याला काय करायचंय ती करू दे. बाहेर नाटकं झालेत का. ए जा रे बघू चल पुढची पुढं. हा बघू जाऊ दे चल चल.
अरे कधी येते रे बाबा? अहो येते साहेब. हे एवढं एवढं असतं का राव? ह्याच रस्त्याने इथे माहित आहे का पण? अहो ह्याच रस्त्याने येते. बघू अहो मी तिचा सगळा तपास काढलाय. खरं का? हा आली बघा. हा बघा आली बघा. खरं का? हा अरे खरं की आलं की नवऱ्याचा काटा तर निघालाय. आता फक्त आपल्याला हिला बघायचं. हिला बघितलं ना ही बाजूला सर केली की गाव आपलं. सरपंचीन बाई कुठं? अगं थांब की. कुठं निघालो? का रे काय करायचंय तुला? ना मला नवरा गेला की भाषा बदलली. वा 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 वा. जसा देश तसा वेश घ्यावाच लागतो. तुझं काय काम आहे ती बोल. ए नवरा तर गेलाय निघून. तुला बी जायचं असेल तर जा मग कोणाला तर घेऊन. ए तोंड सांभाळून बोला. ए नाटक करायची नाहीत. इथं उसात घेऊन जाईन. ए तोंड सांभाळून बोला. हा गावचं राजकारण आहे. सरपंचीन बाई याच्यामध्ये नाही पडायचं. हा? काय सत्ता माझी आहे आणि माझीच राहणार. सत्ता आणि तुझी. मग का तुझी काय? तुझ्या तोंडून सत्ता हा शब्द शोभत नाही. तुझ्या तोंडून शोभती वाटते तो बाबा. म्हणूनच म्हणते सत्ता कोणाची ना ते आता बघ रे. ए नीट बोले. ए नीटच बोलते. अरे ए चल निघ. बघ 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 चल. लय नाटक करायला ही. हिचा जरा विचार करून काटा काढू साहेब.